नमस्कार. वृंदा रीड्स फ्रॉम पुणे बुक फेस्टिवलच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक सुंदर रेकमेंडेशन आहे. तर आज रीटा वेलणकर ह्या पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे. खरं तर ह्या पुस्तकाबद्दल मी अर्धा तास एक तास सलग बोलू शकते. शांता गोखले लिखित आणि मौज प्रकाशन प्रकाशित हे पुस्तक 1990 साली पहिल्यांदा प्रकाशित झालं आणि आज 2026 मध्ये मी हे पुस्तक वाचलंय. अतिशय सुंदर लिखाण. ह्या पुस्तकामध्ये रीटा, सरस्वती आणि संगीता ह्यांचा स्वतंत्र आणि धाडसी प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. पुस्तकाची सुरुवात होते रीटा दवाखान्यात असल्यापासून, आणि जसं जसं पुस्तक उलगडत जातं तसं तसं आपल्याला त्याचं कारण कळतं का ती दवाखान्यात आहे आणि काय नक्की झालेलं आहे. हे पुस्तक वाचत असताना मला अजून एक गोष्ट जाणवली की स्त्री जेव्हा काहीही कुरबुर न करता सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळच्या वेळी करत असते तेव्हा सगळं आलबेल असतं. पण जेव्हा ती स्वतः साध्या साध्या गोष्टींची मागणी करते किंवा त्या हक्कांसाठी जेव्हा उभी राहू पाहते तेव्हा मात्र सगळं कोलमडून पडतं आणि ती स्त्री एकदम बंडखोर आहे असं वाटू लागतं पूर्णपणे. आणि हाच जो प्रवास आहे रीटाचा, हा ह्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. पुस्तकाच्या शेवटी एक प्रसंग येतो की त्यांनी एकदम मन हेलावून टाकतं आणि आपण हे आता काय वाचलंय, म्हणजे चांगल्या अर्थाने, म्हणजे आपण हे आता काय वाचलंय हे कळतच नाही, आणि मग तो प्रसंग पुन्हा वाचला जातो आणि मग त्याची खोली कळायला लागते आणि त्या लिखाणाची खोली कळायला लागते. हे पुस्तक म्हणजे मला पुणे बुक फेस्टिवलमधनं सापडलेलं एक रत्नच आहे असं म्हणावं लागेल, कारण हे पुस्तक सहसा अवेलेबल होत नाही. त्यामुळे आय एम ग्रेटफुल की हे पुस्तक मला वाचता आलं, आणि आय एम मोर ग्रेटफुल की हे पुस्तक वाचल्याच्या 1 महिन्याच्या आतमध्ये मला लेखिकेला स्वतः भेटता आलं, शांता मॅमना भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांची स्वाक्षरी घेता आली, त्यांना सांगता आलं की हे पुस्तक मला कसं वाटलं आणि काय काय भावना मनात चालू होत्या हे पुस्तक वाचताना. आणि मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं, हे म्हणजे असं एकदम मला फिलिंग आलं. तर मी हे पुस्तक हायली रेकमेंड करते. जर का तुम्ही मराठी वाचक नसाल तरी सुद्धा हे पुस्तक इंग्रजीमध्ये शांता मॅमनी स्वतः ट्रान्सलेट केलेलं आहे. तेही पुस्तक ॲमेझॉनवरती उपलब्ध होईल तुम्हाला. आणि आता वळूया शेवटच्या भागाकडे. जरी तुम्ही हे पुस्तक वाचलं नसेल तरी इट्स ओके. शांता गोखले लिखित आणि पर्ण पेठे दिग्दर्शित समथिंग लाईक ट्रूथ हे जे नाटक आहे हे तुम्ही पहा. अतिशय उत्तम लिखाण, अतिशय उत्तम डायरेक्शन, लाईट्स, साऊंड आणि म्युझिक खूप म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव देतो. तर तुम्ही ज्या कुठल्या शहरातून हा व्हिडिओ बघत असाल आणि जिथे हा प्ले लागला असेल, प्लीज जाऊन पहा. हायली रेकमेंडेड पुस्तकसुद्धा आणि हे नाटकसुद्धा.